नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत 11वी अकाउंट फर्स्ट टॉपिक इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी। त्यामधील आजचा पॉइंट आहे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन। अकाउंटिंग इन्फॉर्मेशनची क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच गुणात्मक वैशिष्ट्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। परंतु त्यापूर्वी ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा, त्यानंतर रेड कलर मधील सबस्क्राइब शब्दावर क्लिक करा, त्याच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा। त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल। चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे। क्वालिटेटिव्ह म्हणजेच गुणात्मक, म्हणजे याच्यातून आपल्याला अकाउंटिंग इन्फॉर्मेशनची माहिती अधिक प्राप्त होते की त्या अकाउंटमध्ये कोणकोणत्या प्रकारची वैशिष्ट्ये आहेत आणि त्याचा फायदा आपल्याला अकाउंटिंग करताना होत असतो किंवा त्याची उपयुक्तता आपल्याला त्या ठिकाणी काय होत असते समजत असते। अशा प्रकारची जी वैशिष्ट्ये आहेत ती आपण आता याच्यामध्ये पाहत आहोत। तर आपण पाहूया आता। अकाउंटिंग मीन्स द न्यूमेरिकल क्वालिटेटिव्ह प्रेझेंटेशन ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स ऑफ फिनान्शियल नेचर। म्हणजे थोडक्यात काय, अकाउंटिंग म्हणजे आर्थिक स्वरूपाच्या व्यावसायिक व्यवहारांचे संख्यात्मक गुणात्मक सादरीकरण होय। म्हणजे थोडक्यात आपण अकाउंटमध्ये जे शब्द बोलतो त्याच्याऐवजी संख्यात्मक त्या ठिकाणी सादरीकरण या ठिकाणी केले जाते। पुढचं सेंटेन्स पहा। व्हाईल रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स वी मस्ट ऑब्झर्व द फॉलोइंग क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग। म्हणजेच थोडक्यात काय, अकाउंटच्या वहीमध्ये आपण जेव्हा हिशोब लिहितो किंवा अकाउंटबद्दलची सर्व काही ट्रान्झॅक्शनची नोंद करतो, माहिती लिहित असतो, तर त्यावेळेला त्या ठिकाणी आपण अकाउंटची जी खालील गुणात्मक वैशिष्ट्ये आहे ती आपण काय करत असतो, अभ्यासत असतो किंवा लिहिताना ती अभ्यासली पाहिजे आणि ती आपण अभ्यास करून ही अकाउंटिंगची माहिती त्या ठिकाणी आपल्याला काय केली पाहिजे, आपण लिहिली पाहिजे किंवा लिहिताना सुद्धा आपण ह्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करूनच ही आपण काय करत असतो लिहित असतो। तर ती वैशिष्ट्ये आपण आता खालीलप्रमाणे पाहूया, अभ्यासूया। आपल्याला चार्ट दिसत आहे, या चार्टमध्ये दिलेला आहे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन आणि 4 ॲरोमध्ये आपल्याला 4 कॅरेक्टरिस्टिक्स दिसते। पहिला आहे रिलायबिलिटी ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, सेकंड आहे रिलेव्हन्स ऑफ इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर तिसरं आहे अंडरस्टॅबिलिटी ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन आणि फोर्थ आहे कम्पॅरेबिलिटी ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन। ही 4 वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी दिली, ती आपण आता पाहूया वन बाय वन। तर फर्स्ट पॉइंट आहे आपला रिलायबिलिटी ऑफ द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन। म्हणजे अकाउंटिंगची जी रिलायबिलिटी आहे, जी विश्वसनीयता आहे, विश्वासार्हता आहे, याबद्दलची माहिती यामध्ये आपण पाहणार आहोत की अकाउंटिंग इन्फॉर्मेशन ही खूपच विश्वासपूर्ण असते, त्याच्यावरती आपण विश्वास ठेवूनच सर्व काही पुढच्या गोष्टी ह्या करत असतो। पुढचं सेंटेन्स पहा, त्यामधलं reliability is described as one of the 2 primary qualities, relevance and reliability, that makes accounting information useful for decision making। म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की विश्वासार्हता या वर्णनाचे 2 प्रकारचे प्राथमिक गुण आपल्याला दिसून येतात, ते म्हणजे प्रासंगिकता आणि विश्वासार्हता। आणि म्हणून त्या 2 गुणांचं वर्णन आपण या प्रकारे करतो की जे गुण आपल्याला निर्णय घेण्याकरिता या अकाउंटिंग विषयाच्या माहितीसाठी काय होतात, उपयुक्त बनवत असतात। पुढचं पॉइंट पहा, पुढचं सेंटेन्स, रिलायबल इन्फॉर्मेशन इज रिक्वायर्ड टू फॉर्म जजमेंट अबाउट द अर्निंग पोटेन्शियल अँड फिनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस। त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की व्यावसायिक कंपनी जी इन्कम करते, उत्पन्न मिळवते, त्याची जी संभाव्यता आहे त्याच्याबद्दल, त्याच्या कंपनीच्या आर्थिक परिस्थितीबद्दल निर्णय घेण्यासाठी अशा प्रकारची विश्वसनीय माहिती आपल्यासाठी काय आहे, आवश्यक आहे। पुढचं वाक्य आपण पाहूया, रिलायबिलिटी डिफर्स फ्रॉम ॲटम टू ॲटम। म्हणजे थोडक्यात जी रिलायबिलिटी आहे किंवा विश्वासार्हता आहे ही प्रत्येक ॲटमनुसार, प्रत्येक वस्तूनुसार कशी असते, वेगवेगळी असते, भिन्न भिन्न असते। सम ॲटम्स ऑफ इन्फॉर्मेशन प्रेझेंटेड इन ॲन्युअल रिपोर्ट मे बी मोर रिलायबल दॅन अदर्स। म्हणजेच काय
की वार्षिक अहवाल आहे जे ॲन्युअल रिपोर्ट्स आपण म्हणतो त्याला, हे वार्षिक अहवालामध्ये रिपोर्ट्समध्ये सादर केलेली जी माहिती असते त्या माहितीच्या काही बाबी इतरांपेक्षा जास्त विश्वासार्ह असतात, अधिक विश्वसनीय असू शकतात. नेक्स्ट सेंटेन्स पहा. फॉर example, information regarding plant and machinery may be less reliable than the certain information about current asset because of differences in certainty of realization. मध्ये यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उदाहरणार्थ रिलायझेशनच्या वेळी अर्सेंटिटी म्हणजे काय, अनिश्चितता, या अनसर्टेनिटीमुळे किंवा अनिश्चिततेमुळे त्यामध्ये जो फरक पडतो त्या फरकांमुळे आपल्याला हे प्लांट अँड मशिनरी संबंधित माहिती, वर्तमान मालमत्तेबद्दलची विशिष्ट माहिती कमी विश्वासार्ह असू शकते, असं आपल्याला त्यातून काय होते, दिसून येते. आता आपण पाहूया सेकंड पॉईंट आपल्याला दिलेला आहे रिलेव्हन्स ऑफ द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. म्हणजेच अकाउंटिंग इन्फॉर्मेशन बद्दलची एक प्रासंगिकता, म्हणजे प्रत्येक वेळेला किंवा जेव्हा आपल्याला ज्या गोष्टीची माहितीची गरज पडेल त्यावेळी ही आपल्याला त्या ठिकाणी प्रसंगानुसार आपल्याला ही माहिती काय होते, पुरवत असते. आणि म्हणून त्याच्यामध्ये प्रासंगिकता आहे, रिलेव्हन्स आहे, म्हणजे वेळेला आपल्याला त्या ठिकाणी पटकन ही माहिती काय होते, मिळते, प्राप्त होते आणि त्याचा उपयोग आपल्याला पुढील गोष्टी किंवा पुढील बाबतीत निर्णय घेण्यासाठी करता येतो. त्यामध्ये पहा, रिलेव्हंट अकाउंटिंग इन्फॉर्मेशन मस्ट बी कॅपेबल ऑफ मेकिंग डिफरन्स इन अ डिसिजन बाय हेल्पिंग युजर्स टू फॉर्म प्रिडिक्शन अबाउट द आउटकम ऑफ पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर इव्हेंट ऑर टू कन्फर्म ऑर करेक्ट एक्सपेक्टेशन्स. म्हणजे थोडक्यात त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की संबंधित अकाउंटिंगच्या बाबतीत माहिती वापरकर्ते जे आहेत, युजर्स आहेत, हे युजर्सला भूतकाळामध्ये असेल, वर्तमान काळातली असेल, भविष्य काळातील ज्या घटना आहे त्या घटनांच्या परिणामांबद्दल अंदाज तयार करण्यासाठी किंवा अंदाज तयार करण्यात किंवा अपेक्षांची जी खात्री देतो आपण त्या खात्रीबाबत किंवा एखाद्या दुरुस्ती करण्यामध्ये मदत करून निर्णयामध्ये फरक करण्यास सक्षम असणं काय आहे, आवश्यक आहे, असं या वाक्यात आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. पुढचं सेंटेन्स आता पाहूया. The accounting information related by the books of accounts and financial reports must be relevant. म्हणजे थोडक्यात त्यांनी सांगितले की अकाउंटची जी बुक्स आहेत, फिनान्शियल रिपोर्ट्स आहेत, आर्थिक रिपोर्ट्स म्हणतो आपण त्याला, आर्थिक अहवाल म्हणतो, या आर्थिक अहवालाद्वारे संबंधित अकाउंट विषयक माहिती त्याविषयी संबंधित असणं काय आहे, आवश्यक आहे. पुढचं सेंटेन्स पहा. अकाउंटिंग इन्फॉर्मेशन should not include unnecessary and irrelevant information. त्यांनी काय सांगितलेलं आहे की अकाउंट माहितीमध्ये अनावश्यक, अननेसेसरी आणि इररिलेव्हंट म्हणजे असंबंधित माहिती समाविष्ट करू नये. नेक्स्ट सेंटेन्स पहा. All the information is said to be relevant which would have changed the outcome of the business if disclosed. तर त्यांनी सांगितलंय की जी सर्व माहिती संबंधित असल्याचं आपल्याला सांगितलं जातं ती जर उघड झाली किंवा ती सर्वांना समजली तर व्यवसायाचे परिणाम त्या ठिकाणी त्यामुळे बदललेले असू शकते. त्यामध्ये व्यवसायामध्ये बदल झालेला आपल्याला काय होतो, लक्षात येतो किंवा तो दिसून येतो. पुढचं सेंटेन्स पाहूया. That is all useful and related information must find a place in the books of accounts and the information must have timelessness, dedicative and feedback value. मग त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की अकाउंटची जी पुस्तके आहेत सर्व ही उपयुक्त आहेत आणि संबंधित माहितीच्या हिशोबाच्या पुस्तकामध्ये विशिष्ट अशा प्रकारचं स्थान मिळविणे, महत्त्व मिळवणे काय आहे, आवश्यक आहे. त्याचबरोबर ही जी माहिती आहे ही सर्व माहिती चांगल्या प्रकारची असते, वेळ न खाणारी असते, टाइमलेसनेस म्हणजेच वेळ न खाणारी असते. त्याचबरोबर ती म्हटले डेडिकेटिव्ह असते म्हणजे समर्पित असते, म्हणजे त्या विषयाशी ती रिलेटेड असते, त्या विषयाला ती समर्पित केलेली असते, डेडिकेट केलेली असते. अँड फीडबॅक व्हॅल्यू म्हटले त्यांनी म्हणजे जो आपण अभिप्राय देत असतो त्याचंही मूल्य त्या ठिकाणी असणं काय आहे, आवश्यक आहे. आता ही झाली त्याची 2 वैशिष्ट्ये. तिसरं वैशिष्ट्य आपण आता पाहूया. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला दिलेलं आहे अंडर स्टॅबिलिटी ऑफ द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे अकाउंटिंग इन्फॉर्मेशनची
समजण्याची क्षमता, म्हणजे थोडक्यात आपण जे अकाउंटिंग करतो किंवा हिशोब लिहून काढतो त्याची समजण्याची क्षमता हे त्याचं तिसरं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपण अशा प्रकारे हिशोब लिहित असतो की ते नंतर आपण कितीही दिवसानंतर, महिन्यानंतर, वर्षानंतर जरी पाहिले तरी ते सुद्धा हिशोब आपल्याला सहजतेने काय होतात, समजत असतात. तर अशा प्रकारे ही एक त्याचं वैशिष्ट्य आहे अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचं, की त्याच्यामध्ये अंडरस्टॅबिलिटी आहे, खूप समजण्याची किंवा दुसऱ्याला समजावून सांगण्याची काय आहे, क्षमता आहे, असं आपल्याला त्यामध्ये हे तिसरं वैशिष्ट्य दिसून येतं. त्यातलं आता पहिलं वाक्य आपण पाहूया. अंडरस्टॅबिलिटी इज द क्वालिटी ऑफ इन्फॉर्मेशन दॅट इनेबल्स युजर टू प्रिसिव्ह इट्स सिग्निफिकन्स. म्हणजेच थोडक्यात समजण्याची जी क्षमता ही माहितीची गुणवत्ता आहे, जी तिचे जे वापरकर्ते आहेत किंवा म्हणजे आपण वापर करतो त्याचा, तर ते वापरकर्त्यांना तिचं महत्त्व समजण्यासाठी काय करते, सक्षम बनविते किंवा सक्षम तयार करते. पुढचं सेंटेन्स पहा. द बेनिफिट्स ऑफ इन्फॉर्मेशन मे बी इन्क्रीज बाय मेकिंग इट मोर अंडरस्टँडेबल. त्यामध्ये काय दिले सांगितले त्यांनी, की माहिती जी आहे ती माहिती अधिक समजण्यायोग्य बनवून त्याचे फायदे वाढविले जाऊ शकतात. अँड पुढचं वाक्य पाहूया आपण. अँड हेन्स युजफुल टू वायडर सर्कल ऑफ युजर्स. म्हणजे थोडक्यात जे वापरणारे आहेत आणि त्या वापरणाऱ्यांच्या भोवती जे लोक आहेत, आपण वापरतो ना, आपल्या भोवती अनेक माहिती घेणारे असतात, देणारे असतात, ह्या सर्व व्यक्तींच्या समूहासाठी ही पद्धत किंवा ही माहिती काय होते, उपयुक्त ठरते, असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय. आता पुढचं पॉइंट पाहूया. Thus, understandable financial accounting information present data that can be understood by user of the information and is expressed in a form and with the terminology adapted to the user's range of अंडरस्टँडिंग. त्यामध्ये त्यांनी सांगितले की धस म्हणजे अशा प्रकारे समजण्यायोग्य फिनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजेच आर्थिक माहिती ही त्याबद्दलची माहिती तो डेटा काय करते, सादर करते, आणि जी माहितीच्या जे लोक आहेत, माहिती घेणारे देणारे, त्या वापरकर्त्यांना ती सहज समजू शकते. आणि जे युजर्स आहेत, वापरकर्ते आहेत, त्यांच्या समजुतीची जी लेवल आहे, समजण्याची जी क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, किंवा त्याची लेवल म्हणतो आपण, त्याला श्रेणी म्हणतो, त्या समजून घेणाऱ्याची श्रेणीशी जुळवून त्या ठिकाणी घेतलेल्या फॉर्ममध्ये किंवा शब्दावलीमध्ये काय करत असते, व्यक्त करत असते किंवा प्रगट करत असते. आणि त्याच्यामुळे ती समजणाऱ्याला काय होते, सोपी जाते. आणि म्हणून त्याच्यामध्ये म्हटलं की अकाउंटिंग इन्फॉर्मेशन ही याच्यामध्ये की खूप अंडरस्टॅबिलिटी असते. म्हणजे ती माहिती आपण लिहिल्यानंतर ती माहिती कोणालाही, इतर जणांना सहजतेने समजू शकते. आता शेवटचं वैशिष्ट्य आहे कंपॅरेबिलिटी ऑफ द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. म्हणजेच अकाउंटिंग इन्फॉर्मेशन बद्दलची कंपॅरेबिलिटी म्हणजे तुलना करणे म्हणतो आपण, माहितीची काय करणे, तुलना करणे. त्यामध्ये पहा. इन मेकिंग डिसिजन द डिसिजन मार्कर विल मेक कंपॅरिझन अमंग अल्टरनेटिव्स. म्हणजे थोडक्यात निर्णय घेताना निर्णय घेणारा अनेक पर्यायांमध्ये काय करतो, तुलना करेल. विच, पुढचं वाक्य पहा, पुढचं सेंटेन्स अर्ध, विच इज फॅसिलिटेड बाय फिनान्शियल इन्फॉर्मेशन. म्हणजे थोडक्यात जी आर्थिक माहितीद्वारे काय होते, सुलभ होते. म्हणजे थोडक्यात जी आर्थिक माहिती सुलभ होते त्यामध्ये निर्णय घेणारा काय करतो, वेगवेगळ्या पर्यायांमध्ये काय करतो, तो त्या ठिकाणी तुलना करू शकतो आणि त्या तुलनेतून तो चांगल्या प्रकारचा अभ्यास करू शकतो. पुढचं वाक्य पहा. कंपॅरेबिलिटी implies to have like things reported in a similar fashion and unlike things reported differently. त्यांनी त्यात सांगितलं आहे की तुलना केल्यामुळे तुलनात्मकतेचा अर्थ असा आहे की सारख्याच गोष्टी सारख्याच पद्धतीने नोंदवल्या जातात आणि वेगळ्या पद्धतीने अहवाल त्या ठिकाणी काय केले जातात, तयार करून एकमेकांना दिले जातात. नेक्स्ट पॅराग्राफ पहा. Information, if comparable, will assist a decision maker to determine relative financial strengths and weaknesses and prospect for the future between two or more firms or between periods in a single firm. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की जी अकाउंटिंग इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, जर तुलना करता आली, निर्णय घेणाऱ्याला सापेक्ष किंवा प्रत्यक्षरित्या आर्थिक सामर्थ्य आणि कमकुवतपणा
त्याचबरोबर भविष्यातील संभाव्यता, 2 किंवा अधिक कंपन्यांमधील किंवा एकाच फर्ममधील एकाच संस्थेमधील विशिष्ट कालावधीच्या दरम्यान त्याला काही गोष्टी निश्चित करण्यासाठी काय करेल, मदत करेल. तर यालाच म्हणतो आपण कंपॅरेबिलिटी ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. अकाउंटिंग इन्फॉर्मेशनची तुलनात्मकता करणे, तुलना करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज, म्हणजे मूलभूत अकाउंटिंगच्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. Thanks for watching my video.